गुड मॉर्निंग अकोला. गुड मॉर्निंग अकोला. गुड मॉर्निंग अकोलामध्ये मी मानसी सर्व दर्शकांचे स्वागत करते. काहीही साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त 2 गोष्टींची आवश्यकता आहे. पहिले संकल्प आणि दुसरे म्हणजे कधीही न संपणारे धैर्य. आजच्या गुड मॉर्निंग अकोल्याची सुरुवात करूया आरतीने, म्हणजे आपलं मन भक्तिमय होईल.
कधी कुणाला कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही. आरती करून ऐकून मन भक्तिमय झालं की नाही? झालंच असेल. आता वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर आपण परत भेटूया. श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते. कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे व्यक्तिमत्व. विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं आमच्या गुड मॉर्निंग अकोलामध्ये खूप खूप स्वागत. आता आपण जाणून घेऊयात राशी भविष्य. चला तर मग जाऊयात आपल्या सर्वांना नेहमी राशी भविष्य सांगणारे पंडित सुदर्शन शर्मा यांच्याकडे. जय हो, नमस्कार. गुड मॉर्निंग अकोला में आपका स्वागत है. मैं पंडित सुदर्शन शर्मा. आइए जानते हैं मंगलवार 14 जून 2022 को 12 राशियों का फलादेश हमें क्या मिल रहा है. सबसे पहले देखते हैं मेष राशि. मन अस्थिर रह सकता है. स्वास्थ्य पर विपरीत प्रभाव पड़ेगा. आपसी समझ से मतभेदों को दूर करने का प्रयास करें. द्रव्य का व्यय हो सकता है. वृषभ. रोजी रोजगार में थोड़ा थोड़ा लाभ मिलता रहेगा. कारोबार के मामलों में सुधार हो रहा है. शादीशुदा जिंदगी भी अच्छी रहेगी. मिथुन. प्लान के अनुसार काम बनते चले जाएंगे. नई जगहों की सैर हो रही है. कोई भी पल बेकार न जाने दे. शत्रुओं का शमन होगा. कर्क. प्रतियोगिता में सफलता मिल रही है. रचनात्मक कार्य होंगे. स्वजनों का सहयोग मिल रहा है. बजट बना करके कार्य करें. सिंह. कुटुंब में कलह की स्थिति रहेगी. भाद्र पक्ष से कष्ट हो सकता है. उद्योग पराक्रम का ह्रास हो रहा है. बकाया प्राप्ति में परेशानी रहेगी. कन्या. वैचारिक प्रखरता बढ़ रही है. देश देशांतर से सुखद समाचार की प्राप्ति हो रही है. धन प्राप्ति के लिए हिम्मत और शक्ति रहेगी. तुला. आर्थिक रूप से स्थिति बेहतर है. घनिष्ठता बढ़ रही है. गीत नृत्य ललित कलाओं में मन लगेगा. आशावादी आप रहेंगे. वृश्चिक. आमोद प्रमोद में समय बीतेगा. कार्यक्षेत्र में आत्मविश्वास चरम पर रहेगा. रुके कार्य बनते हुए नजर आएंगे. आत्मविश्वास में वृद्धि हो रही है. धनु. वैचारिक मतभेद होंगे. शरीर स्वास्थ्य का ध्यान दें. जारी कार्य में बाधा आ सकती है. संकोच छोड़कर दूसरों से मिले. मकर. भौतिक साधनों की खरीदारी हो रही है. आय के स्रोत बढ़ रहे हैं. मैत्री संबंधों का लाभ मिलेगा. भूमि संबंधी आय हो सकती है. अतिथि आगमन भी संभव है. कुंभ. अधिकारी वर्ग से सहयोग मिल रहा है. उपहार सम्मान की प्राप्ति हो रही है. जीविका के क्षेत्र में चल रहे प्रयास आपके सफल बनेंगे. कार्य के प्रति उत्साह को बनाए रखें. मीन.
परोपकार के कार्य हो रहे हैं, उसमें अभिरुचि आपकी जागृत होगी। धर्म कार्यों में धन खर्च हो सकता है। शुभ यात्राएं होगी। देव दर्शन और पुण्य के कार्य हो सकते हैं। यह है 12 राशियों का फलादेश मंगलवार 14 जून 2022 को। कल इसी समय इसी कार्यक्रम में पुनः आपसे भेंट करेंगे। ईश्वर आप सभी को स्वस्थ और सुखी रखे। धन्यवाद। जय श्री राम। अब्जापेक्षा जास्त लोक आहेत, त्यातील एका माणसाच्या मताने तुम्ही निराश होऊन ध्येय सोडणार आहात का? आम्ही तुम्हाला आता तुमचे राशी भविष्य सुद्धा सांगितले. आता आपण योग करूयात श्रद्धा मोकाशी मॅडम यांच्याबरोबर. हरिओम तत्सत. तर आता ताडासन, तिर्यक ताडासन, कटी चक्रासन झाल्यानंतर सूर्य नमस्कारचा अभ्यास करायचा आहे. तो तुम्हाला स्पेशल वेगळ्या एका सेशन मध्ये शिकवणार आहे. त्यानंतर प्राणायामाचा अभ्यास करायचा आहे. प्राणायामामध्ये 2 प्राणायाम महत्त्वाचे सांगितलेले आहेत. एक नाडी शोधन प्राणायाम आणि एक भ्रामरी प्राणायाम. हे दोन्ही प्राणायाम सुद्धा वेगवेगळे तुम्हाला शिकवलेले आहेत. तर आपण आज थोडा त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवूया. नाडी शोधन प्राणायाम करण्याकरता उजव्या हाताची नासाग्र मुद्रा लावायची आहे आणि पहिली जी 2 बोटं ही कपाळावर ठेवायची. अनामिका आणि अंगठा यांनी डावी उजवी नासिका बंद करणे उघडण्याचं काम करायचं आहे. डावीनी घ्यायचं आहे, उजवीनी सोडायचा, उजवीनी घ्यायचा आणि डावीनी सोडायचा. ही नाडी शोधन प्राणायामची प्राथमिक स्टेज आहे. याच्यानंतर कुंभक आपल्याला त्याच्यामध्ये जोडायचं आहे. अंतरकुंभक आणि बहिर्कुंभक ते कसे जोडायचे ते पण आपण नंतर शिकूया. तर सगळ्यात आधी आपण डावीनी घेणे, उजवीनी सोडणे, उजवीनी घेणे आणि डावीनी सोडणे एवढी प्रॅक्टिस करूया. नासाग्र मुद्रा लावायची आहे. डावीनी घ्या, उजवीनी सोडा, उजवीनी घ्या, आणि डावीनी सोडा. अशा प्रकारे डावीनीच घेणे आणि डावीनी शेवट करणे असा एक आवर्तन असतं, ज्याला एक चक्र म्हणू शकतो आपण. असे काही चक्र 10-15 मिनिटापर्यंत तुम्ही वेळ वाढवू शकता. सुरुवातीला 2, 3, 4 मिनिटं, 5 मिनिटं आपल्या क्षमतेनुसार करायचे आहे आणि त्याच्यानंतर मग 15 मिनिट पर्यंत तुम्ही अनुलोम विलोम प्राणायाम म्हणजेच नाडी शोधून प्राणायाम करू शकता. आता याच्यामध्ये कुंभक कसं जोडायचं तेही सांगते. जेव्हा आपण डावीनी श्वास घेतो, डावीनी श्वास घ्या, दोन्ही नासिका बंद करून अंतरकुंभक म्हणजे श्वास आत रोखणे अंतरकुंभक करायचे. उजव्या नाकपुडीने सोडायचं आहे म्हणजे रेचक, आणि बाहेर म्हणजे दोन्ही नासिकांनी बाहेर श्वास सोडल्यानंतर बाहेर श्वास रोकायचा आहे. अशा प्रकारे नाडी शोधनचं एक चक्र आहे. पुन्हा उजवीनी घ्यायचं आहे, दोन्ही नासिका बंद करून थांबायचं आहे अंतरकुंभक मध्ये, आणि डाव्या नासिकेनी रेचक करायचे, श्वास सोडायचा आहे. तर आपण एक चक्र करून बघूया आणि मग त्या पद्धतीने मोजमापासोबत हा अभ्यास आपण करायला शिकू. नासाग्र मुद्रा लावायची आहे. डावीनी घेणे, दोन्ही नासिका बंद करून रोकायचंय. उजवीनी सोडणे, आणि दोन्ही नासिका बंद करून बाहेर रोखणे. पुन्हा उजवीनी घेणे, दोन्ही नासिका बंद करून थांबणे, डावीनी सोडणे, आणि रिलॅक्स. अशा पद्धतीने ह्या प्राणायामामध्ये आपण मोजमाप जोडू शकतो. जसे की 5 सेकंद श्वास घेणे, 5 सेकंद रोखणे, 5 सेकंद उजव्या नासिकेने सोडणे आणि 5 सेकंद बाहेर रोखणे म्हणजे अंतरकुंभक आणि बहिर्कुंभक. तर ह्याच्यामध्ये एकास एक असं आपण प्रमाण घेतलेलं आहे. हे प्रमाण आपल्याला हळूहळू वाढवायचे आहे. जसं जसं आपण प्रॅक्टिस करत जाऊ, जसं जसं सराव करत जाऊ, तर डावीनी घेताना 5 सेकंद घ्यायचा, 10 सेकंद रोकायचा, 10 सेकंद सोडायचा आणि 5 सेकंद बाहेर रोकायचा.
म्हणजे एकास 2, दोनास 2 आणि 1 असं हे प्रमाण. याच्यामध्ये आपण एकास 4 असं प्रमाण सुद्धा घेऊ शकतो. आपल्या शारीरिक क्षमतेला ओळखून आपली कुंभक करण्याची क्षमता किती आहे हे बघून आपल्याला हा प्राणायाम शिकायचा आहे. यानंतरचा प्राणायाम आहे भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी म्हणजे हे नावच भ्रामरी असं आहे की भ्रमराप्रमाणे, भ्रमरामुळे या भ्रामरीला भ्रामरी प्राणायाम असं नाव पडलेलं आहे. भ्रमर जशा प्रकारे गुंजन करतो तशा प्रकारे आपल्याला रेचक करताना गुंजन करायचं आहे, प्रश्वास करताना गुंजन करायचं आहे. हा प्राणायाम सुद्धा तुम्हाला वेगळा आम्ही याच्या आधी शिकवलेला आहे, तर तुम्ही तो एपिसोड परत पाहू आणि तो अभ्यास पुन्हा शिकू शकता. एकदा मी करून दाखवणार आहे आणि नंतर आपण प्रॅक्टिस करायची आहे. श्वास घ्यायचा आहे दीर्घ आणि कान बंद करायचे आणि श्वास सोडत सोडत भ्रमराप्रमाणे गुंजन करायचे. हळूच हात खाली आणायचे आहेत. अशा प्रकारे सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुम्ही 5 ते 10 चक्र करू शकता आणि जशी जशी प्रॅक्टिस होईल त्याच्यानंतर 10 ते 15 चक्रपर्यंत आपल्याला अभ्यास वाढवायचा आहे. 10च्या वरच या चक्रांचा अभ्यास करावा, जेणेकरून आपलं मस्तिष्क संतुलित होईल आणि आपल्याला आपलं मन शांत राहण्यामध्ये, राग कमी करण्यामध्ये, मन स्थिर राहण्यामध्ये, कॉन्सन्ट्रेशन वाढण्यामध्ये याचा उपयोग होईल. तर हा झाला दुपारचा सकाळचा प्राणायामाचा अभ्यास. त्याच्यानंतर दुपारच्या वेळेला जेव्हा आपण जेवण झाल्यानंतर वामकुक्षी घेतो किंवा थोडासा रेस्ट करतो, आराम करतो दुपारच्या वेळेला, तर त्यावेळेला आपण योग निद्रेचा अभ्यास करायचा आहे. योग निद्रा शरीराला रिलॅक्स करण्याकरता, म्हणजे अष्टांग योग जे आहे त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ह्या स्टेप्स ज्या आहेत, 8 पाथ म्हणतात त्याला किंवा 8 पायऱ्या म्हणतात अष्टांग योग. तर त्याच्यामधली 5वी पायरी म्हणजे आसनानंतर, प्राणायाम झाल्यानंतर प्रत्याहाराचा अभ्यास करायचा असतो. तो प्रत्याहार म्हणजे योग निद्रा आहे, ज्याला आपण रिलॅक्सेशनचा अभ्यास सुद्धा म्हणू शकतो. आपल्या इंद्रियांवर विजय मिळवण्याकरता हा प्रत्याहाराचा अभ्यास केला जातो. तर दुपारच्या वेळेला तुम्ही योग निद्रा करू शकता. त्याची जी लिंक आहे ती आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सांगूया. आणि त्याच्यानंतर रात्री झोपताना तुम्हाला शून्य ध्यान करायचं आहे. शून्य ध्यानाची सुद्धा लिंक आम्ही त्याच्यामध्ये शेअर करू डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. अशा प्रकारे रोज रात्री झोपताना तुम्ही शून्य ध्यान करा किंवा समीक्षा ध्यान सुद्धा, समीक्षा ध्यानाची सुद्धा लिंक तुम्हाला मिळून जाईल. तर समीक्षा ध्यान ते जे 10 मिनिटाचंच आहे, आपण दिवसभरामध्ये केलेल्या सगळ्या कार्याचा त्याच्यामध्ये उल्लेख आणि त्याचं मनन केलं जातं. अशा प्रकारे समीक्षा ध्यान सुद्धा आपण करू शकतो. असा हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्वसामान्यांनी करण्यासारखा अभ्यास आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये इतकंच. उद्याला आपण नवीन काय गोष्टी शिकता येतील किंवा नवीन स्ट्रेस करता किंवा बीपी करता किंवा लहान मुलांकरता काय अभ्यास केला पाहिजे तो आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये शिकणार आहोत. तर आजच्या पुरतं एवढंच. हरिओम तत्सत. परिस्थितीच्या हातातली कधीच कठपुतली बनू नका, कारण परिस्थितीत बदलण्याची ताकद तुमच्यात आहे. योगा केलाय, थोडी विश्रांतीचीही गरज आहे, तर एक छोटीशी विश्रांती घेऊन पुन्हा भेटू. झाला सूर्योदय, झाली पहाट. चला RRC संगे करू नव दिवसाची सुरुवात. गुड मॉर्निंग अकोला. बेरोजगारांचा आशेचा किरण RRC जॉब अलर्ट. लोकल ते ग्लोबल जॉब अलर्ट. सिटी चॅनल देईल अचूक माहिती. RRC अकॅडमीच्या माध्यमातून घरच्या घरी किंवा तुमच्या मोबाईलवर इंग्लिश स्पीकिंग क्लास. प्रगतीचे लक्ष माझे, ध्येयासाठी धावपळ. सुखी असावा कास्तकार माझा, संगे RRC अन्नदाताचे मार्गदर्शन. सकाळी करू योग अभ्यास, आरोग्याचा मंत्र जपूया. रोज सकाळी उठून योग नवा करूया. निरोगी जीवनासाठी आवश्यक योगाभ्यास. तज्ज्ञ योग गुरूंचे मार्गदर्शन केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात. ठेवेल तुमचे आरोग्य निरोगी. कोरोना संकटानंतर प्रत्येकाची
हेल्थ झाली आहे वेल्थ. सिटी चॅनल घेईल तुमच्या आरोग्याची काळजी केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात. ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करू नका, कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेवढे अंतर आहे तेवढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट आहे. विश्रांतीनंतर आमच्या सर्व दर्शकांचं खूप खूप स्वागत. आरती ऐकली, राशी भविष्य जाणून घेतलीत, योग शिकलोत. आता काय राहिलं बरं? आता आपण पाहूयात हेल्थ टिप्स. जाणून घ्या उपाय. बदलती जीवनशैली आणि तेलकट अन्न यामुळे वजन वाढणे सामान्य आहे. त्यामुळे पोटाची चरबी देखील खूप वाढते. पोटावरची चरबी वाढल्यामुळे कपडे घट्ट होऊ लागतात आणि तुम्हाला लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. निरोगी राहण्यासाठी आहारात फळे खाण्याची शिफारस अनेकदा केली जाते, परंतु अशी काही फळे आहेत जी वारंवार खाल्ल्यास पोटावरची चरबी वाढू शकते. बाजारात अशी काही फळे उपलब्ध आहेत जी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. अशा फळांपासून लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या रुग्णांनी विशेष सतर्क राहावे. ज्यांचे वजन वाढलेले नाही त्यांनीही जास्त साखर असलेली ही फळे मर्यादित प्रमाणातच खावी. पोटाची चरबी कशी कमी करावी? जर तुम्हाला पोटाची चरबी आणि शरीरावरील चरबी अर्थात फॅट कमी करायची असेल तर आहारातून कार्बोहायड्रेट आणि साखर काढून टाकण्याची गरज आहे. कमी फॅटयुक्त अन्नानेही वाढलेले वजन कमी करता येते. वाढत्या वजनाने मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. या 2 फळांपासून दूर राहा. आंबा विशेषतः उन्हाळ्यात खाल्ला जातो, ज्याला फळांचा राजा देखील म्हटले जाते. भारतातील लोक आंबा खूप आवडीने खातात. तसेच मँगो शेक देखील इथे खूप आवडीने प्यायला जातो. पण आंब्यात साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. वजन वाढवण्यासाठी ही फळे कारणीभूत ठरतात. त्याचबरोबर अननस हे फळ देखील खायला खूप गोड असते. त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. विशेषतः मधुमेह आणि लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांना आंबा आणि अननस न खाण्याचा सल्ला दिला जातो. हेल्थ टिप्स रेग्युलर फॉलो करत आहात ना? हेल्थ टिप्स ऐका आणि रेग्युलर फॉलो करा. तोपर्यंत आपण घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेक नंतर शिकूयात इंग्रजी तुम्हा सर्वांच्या लाडक्या शिक्षिका सराफ मॅडम यांच्याबरोबर. दुनिया आपल्याला तोपर्यंत हरवू शकत नाही जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही. ब्रेक घेऊन आलोत. आता आपल्याला इंग्रजी शिकायची आहे बरं का. आपल्या सर्वांच्या आवडत्या शिक्षिका सराफ मॅडम यांच्याबरोबर आपण इंग्रजी शिकूयात. नमस्कार मित्रांनो, मी कीर्ती सराफ आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. Hello everyone, this is Kirti Saraf and I would like to welcome you all in today's English speaking session with a new topic and with a new construction. दर्शको, आज आपण 2 नवीन शब्द शिकणार आहोत. दॅट इज सम अँड मोर. सम म्हणजे थोडे आणि मोर म्हणजे जास्त. सो सम म्हणजे थोडे. तर सम पीपल म्हणजे काही लोक. ओके, सम पीपल काही लोक. सम पीपल आर एरोगंट, काही लोक फार उद्धट असतात. सम पीपल आर व्हेरी काइंड अँड हेल्पफुल, काही काही लोक खूप दयाळू आणि मदत करणारे असतात. सम पीपल आर हायली प्रोफेशनल, काही काही लोक खूप प्रोफेशनल असतात. सम पीपल आर व्हेरी गुड ॲट प्रेझेंटेशन, काही काही लोक खूप छान प्रेझेंटेशन करतात. सम पीपल टॉक व्हेरी गुड ॲट इन इंग्लिश, काही लोक इंग्लिशमध्ये खूपच छान बोलतात. सम पीपल आर गुड इन मराठी, येस, काही लोक मराठीमध्ये छान बोलतात. और सम पीपल टॉक व्हेरी गुड इन इंग्लिश और सम पीपल टॉक व्हेरी गुड इन मराठी, काही काही लोक मराठीमध्ये खूपच छान बोलतात. सम पीपल कॅन राईट वेल, काही लोक जे असतात ते खूप छान लिहू शकतात. ओके, सम पीपल कॅन कुक फूड, काही लोक जेवण बनवू शकतात. सम पीपल कॅन टीच व्हेरी वेल, काही लोक खूप छान शिकवू शकतात.
सम पीपल आर गुड इन टेक्नॉलॉजी. काही लोक टेक्नॉलॉजीमध्ये खूप हुशार असतात, लाईक कम्प्युटर्स, हँडलिंग लॅपटॉप्स, नेटवर्किंग, प्रोग्रामिंग, इंजिनिअरिंग. सो सम पीपल आर गुड ॲट टेक्नॉलॉजी. काही काही लोक टेक्नॉलॉजीमध्ये खूप छान असतात. सम पीपल आर गुड ॲट टीचिंग. काही लोक शिकवण्यामध्ये खूप माहीर असतात, त्यांना शिकवणं खूप छान जमतं. सम पीपल आर व्हेरी ऑनेस्ट. ऑनेस्ट म्हणजे खूप प्रामाणिक असतात ते. सम पीपल आर चीटर्स. काही काही लोक धोका देणारे पण असतात. येस. सम पीपल आर बेस्ट फ्रेंड. काही लोक आपले खूप चांगले मित्रमैत्रिणी असतात. सम पीपल आर रिलेटिव्स. काही लोक आपले नातेवाईक असतात. सम पीपल आर कलीग्स. आपले काही सोबत काम करणारे असतात, सहकारी असतात. ओके. सम पीपल. तर सम पीपल म्हणजे काही लोक. मग आता सम पीपलच्या ऐवजी तुम्ही दुसरी पण गोष्ट वापरू शकता. आय वॉन्ट सम वॉटर. मला थोडं पाणी हवं आहे. ही वॉन्ट सम टाईम. त्याला थोडा टाईम हवा आहे. गिव मी सम मिल्क. मला थोडं दूध द्याल का. ओके. आय वॉन्ट सम बुक्स. मला काही पुस्तकं हवे आहेत. सो ही हॅज सम ॲक्सेसरीज. त्याच्याकडे काही ॲक्सेसरीज आहेत. ही हॅज सम स्टफ. त्याच्याकडे काही वस्तू आहेत. स्टफ म्हणजे वस्तू. ओके. सो ही हॅज सम नॉलेज. त्याच्याकडे थोडं नॉलेज आहे. ओके. सो सम म्हणजे थोडं. ओके. त्याच्यानंतर सम म्हणजे थोडं काहीतरी, जे खूप पण नाही आणि कमी पण नाही, त्याला थोड्याशाला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये सम. आता दुसरा जो वर्ड आपण वापरणार आहोत दॅट इज मोर. मोर म्हणजे जास्त. पहिले आहे आपल्याकडे बट मोर. मोर म्हणजे अजून जास्त हवं आहे. आय वॉन्ट मोर मनी. मला अजून पैसे हवे आहेत. ही वॉन्ट मोर एक्सपिरियन्स. त्याला अजून अनुभव हवा आहे. ही वॉन्ट मोर टाईम. त्याला अजून वेळ हवा आहे. आय वॉन्ट मोर नॉलेज. मला अजून ज्ञान हवं आहे. ही वॉन्ट मोर प्रॅक्टिस. त्याला अजून प्रॅक्टिस हवी आहे. ही वॉन्ट मोर पीपल. त्यांना अजून लोक हवे आहेत. येस. आय वॉन्ट मोर स्टाफ. माझ्याकडे मला अजून स्टाफ हवा आहे, काम करणारे लोक हवे आहेत. आय वॉन्ट मोर स्किल्स. मला अजून खूप गुण हवे आहेत, अजून स्किल्स हवे आहेत मला. ही वॉन्ट मोर टाईम. त्याला अजून वेळ हवा आहे. येस. शी वॉन्ट मोर ड्रेसेस. तिला अजून नवीन ड्रेस हवे आहेत. ही वॉन्ट मोर कार्स. त्याला अजून कार्स हवे आहेत. येस. ही वॉन्टेड टू विजिट मोर सिटीज. त्याला अजून काही शहरांना भेट द्यायची आहे. आय वॉन्ट टू सी मोर ऑफ युअर टॅलेंट. मला तुझे अजून टॅलेंट बघायचं आहे. येस. तर मोर म्हणजे अजून, जे आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त. आय वॉन्ट मोर चपाती. मला अजून एक चपाती हवी आहे. आय वॉन्ट मोर राईस. मला थोडा अजून भात हवा आहे, चावल हवे आहेत. सो मोर. ओके. यू हॅव टू राईट मोर सेंटेन्सेस. तुम्हाला अजून वाक्य लिहावे लागतील. यू नीड मोर प्रॅक्टिस. तुम्हाला अजून प्रॅक्टिसची आवश्यकता आहे. आय नीड मोर टाईम टू टीच यू. मला असं वाटतं मला थोडा जास्त वेळ लागेल तुम्हाला शिकवायला. यू हॅव टू डू मोर प्रॅक्टिस. तुम्हाला अजून जास्त प्रॅक्टिस करावी लागेल. यू हॅव टू लिसन मोर इन इंग्लिश. तुम्हाला इंग्लिश अजून जास्त ऐकावं लागेल. यू हॅव टू वॉच मोर ऑफ द इंग्लिश मूव्हीज. तुम्हाला इंग्लिश मूव्हीज अजून पाहाव्या लागतील. यू हॅव टू लिसन मोर. तुम्हाला इंग्लिश अजून ऐकावं लागेल. ओके. यू हॅव टू डू मोर प्रॅक्टिस. तुम्हाला अजून प्रॅक्टिस करावी लागेल. यू नीड टू रीड मोर इन इंग्लिश. तुम्हाला इंग्लिशमध्ये अजून वाचन करावं लागेल. ओके. आय नीड मोर प्रॅक्टिस ऑफ ड्रायव्हिंग. मला ड्रायव्हिंगची थोडी अजून जास्त प्रॅक्टिस करावी लागेल. यू हॅव टू वेट मोर. तुम्हाला अजून थोडी वाट बघावी लागेल. ओके. सो मोर. मोर म्हणजे जास्त. मग आता याच्यानंतर एक कन्स्ट्रक्शन आपण बघणार आहोत. नवीन दोन शब्द नवीन बघणार. फर्स्ट टाईम. फर्स्ट टाईम म्हणजे सगळ्यात पहिले. फर्स्ट टाईम आय सॉ यू इन RRC. मी तुम्हाला सगळ्यात पहिले RRCमध्ये बघितलं. फर्स्ट टाईम वी मेट ॲट रेल्वे स्टेशन.
फर्स्ट टाईम आपण रेल्वे स्टेशनवर भेटलो होतो. फर्स्ट टाईम आय सॉ यू इन द ऑफिस. सगळ्यात पहिल्यांदा मी तुला ऑफिसमध्ये बघितलं होतं. फर्स्ट टाईम आय टॉक इन इंग्लिश. पहिल्यांदाच मी इंग्लिशमध्ये बोलायला लागले. फर्स्ट टाईम आय फेस द कॅमेरा. अगदी पहिल्याच वेळा मी कॅमेराला फेस केलं. फर्स्ट टाईम आय वेंट ऑन द स्टेज. पहिल्यांदाच मी स्टेजवर मंचावर गेले. फर्स्ट टाईम आय गिव्ह द स्पीच. सगळ्यात पहिल्यांदा मी स्पीच दिलं, भाषण दिलं. फर्स्ट टाईम आय टीच यू. सगळ्यात पहिल्यांदा मी तुला शिकवलं. फर्स्ट टाईम आय गिव्ह द इंटरव्ह्यू. पहिल्यांदाच मी इंटरव्ह्यू दिला. फर्स्ट टाईम आय स्टार्टेड स्पीकिंग इन हिंदी. पहिल्यांदाच मी हिंदी बोलायला सुरुवात केली. फर्स्ट टाईम आय केम इन द मेरिट. पहिल्यांदा मी मेरिटमध्ये आले. फर्स्ट टाईम आय बिकम सक्सेसफुल. पहिल्यांदाच मला सक्सेस मिळालं. फर्स्ट टाईम आय गॉट द सक्सेस असं पण म्हणू शकतो. पहिल्यांदाच मला सक्सेस मिळालं. फर्स्ट टाईम आय गॉट द एक्सपिरियन्स. पहिल्यांदाच मला हा अनुभव मिळाला. फर्स्ट टाईम आय ड्राईव्ह द कार नाईसली. पहिल्यांदा मी कार एकदम छान चालवली. फर्स्ट टाईम आय स्टार्टेड रायटिंग. पहिल्यांदाच मी लिहायला सुरुवात केली. फर्स्ट टाईम आय रीड युअर नॉवेल. पहिल्यांदाच मी तुमची कादंबरी वाचली. फर्स्ट टाईम आय स्टार्टेड कुकिंग. पहिल्यांदाच मी जेवण बनवायला किंवा कुकिंग शिकले. ओके, सो दिस इज द फर्स्ट टाईम. आणि लास्ट टाईम म्हणजे शेवटचं. लास्ट टाईम आय एम टेलिंग यू. शेवटचं मी तुला सांगते. लास्ट टाईम आय विल मीट यू. मी शेवटचं तुला भेटणार आहे. लास्ट टाईम यू हॅव टू ट्राय. शेवटचं ट्राय कर. येस. लास्ट टाईम आय सॉ यू इन नाशिक. मी तुला शेवटचं नाशिकमध्ये बघितलं होतं. लास्ट टाईम इट वॉज रेनिंग हेविली. शेवटचं खूप पाऊस पडला. येस. लास्ट टाईम आय विजिटेड युअर प्लेस. मी शेवटचं तुझ्याकडे आलेले होते. सो लास्ट टाईम, द लास्ट टाईम. लास्ट टाईम म्हणजे सगळ्यात शेवटचं. द लास्ट टाईम वी टॉक इट वॉज इन द मंथ ऑफ डिसेंबर. डिसेंबर महिन्यात आपण शेवटचं बोललेलो होतो. सो लास्ट टाईम. ओके. देन फर्स्ट टाईम शिकलो, लास्ट टाईम शिकलो, सम शिकलो, मोअर शिकलो. आणि असे खूप सारे नवीन नवीन वर्ड्स आहेत जे छोटे छोटे असतात. त्यांचा स्पेसिफिक अर्थ असतो. तो जर आपल्याला माहीत असेल तर आपण त्यांना योग्य प्रकारे वाक्यांमध्ये वापरू शकू. तर भेटूया उद्याच्या भागात एक काही नवीन शब्द, काही नवीन कन्स्ट्रक्शनसोबत. टिल देन बाय बाय. सी यू इन टुमॉरोज एपिसोड. टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड हॅव अ ग्रेट डे. आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं कधीही चांगलं. आत्ताच आपण इंग्रजी शिकलोत. आता आपण जाणून घेऊयात आजचे दिनविशेष. इसवी सन 1775 साली अमेरिकन सैन्य दलाची स्थापना करण्यात आली. इसवी सन 1896 साली महाराष्ट्रीयन थोर समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ मुलांसाठी अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून कर्वे स्त्री शिक्षण संस्था, SNDT महिला विद्यापीठ असे अनेक प्रकारचे मोठमोठाले उपक्रम सुरू झाले. सन 1901 साली पहिल्यांदा गोल्फ खेळाची प्रतियोगिता अमेरिकेत आयोजित करण्यात आली. सन 1907 साली नॉर्वे देशातील महिलांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला. सन 1934 साली ऑस्ट्रिया देशाची राजधानी व्हिएना येथे जर्मन शासक हिटलर आणि मुसोलिनी यांची भेट झाली. सन 1940 साली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जर्मनीने पॅरिस देशावर आपला ताबा मिळवल्यामुळे मित्र राष्ट्रांनी तेथून माघार घेतली. सन 1945 साली ब्रिटिश अधिकारी वेव्हेल यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाला स्वायत्ता देण्यासंबंधी वेव्हेल योजना जाहीर करण्यात आली. सन 1967 साली चीनने आपल्या देशात प्रथम हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली. सन 1972 साली DDT या कीटकनाशकाच्या वापरावर अमेरिकेत बंदी घालण्यात आली. इसवी सन 1868 साली नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ, चिकित्सक आणि रोगप्रतिकारक तज्ज्ञ कार्ल लँडस्टीनर यांचा जन्मदिन. रक्तगटाचे वर्गीकरण करण्याची आधुनिक प्रणाली विकसित करून मुख्य रक्तगट ओळखले. त्यांच्या या कामगिरीकरता त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला. इसवी सन 1899 साली महावीर चक्र सन्मानित माजी भारतीय सैन्य अधिकारी ब्रिगेडियर राजिंदर सिंह यांचा जन्मदिन.
सन 1900 साली भारतीय निबंध लेखक आणि मल्याळम साहित्यांचे साहित्यिक समीक्षक कारकिट्ट मराठू कुट्टीकृष्ण मरार यांचा जन्मदिन. सन 1916 साली माजी भारतीय लष्कर प्रमुख अधिकारी दिवाण प्रेमचंद यांचा जन्मदिन. सन 1920 साली प्रख्यात जैन धर्मीय श्वेतांबर तेरापंथ आदेशाचे 10वे प्रमुख संत योगी आध्यात्मिक नेते तत्वज्ञ लेखक वक्ते आणि कवी आचार्य श्री महाप्रज्ञ यांचा जन्मदिन. सन 1946 साली अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्मदिन. सन 1955 साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट व दूरदर्शन मालिका अभिनेत्री, गायक, मनोरंजन निर्माता, टीव्ही टॉक शो होस्ट आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्या किरण अनुपम खेर यांचा जन्मदिन. सन 1959 साली लोकप्रिय भारतीय तेलुगू भाषिक वक्ता व सनातन धर्मीय भाष्यकार चगंती कोटेश्वराराव यांचा जन्मदिन. सन 1967 साली प्रसिद्ध भारतीय अब्जाधीश, उद्योगपती आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांचा जन्मदिन. सन 1968 साली प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन राजकारणी तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचा जन्मदिन. सन 1969 साली प्रसिद्ध जर्मन माजी व्यावसायिक टेनिसपटू स्टेफनी मारिया यांचा जन्मदिन. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण 22 ग्रँड स्लॅम एकेरीचे जेतेपद जिंकले आहे. इसवी सन 1825 साली फ्रान्स अमेरिकन सैन्य अभियंता व वॉशिंग्टन DC शहराचे मूलभूत रचनाकार पियरे चार्ल्स एल्फांट यांचे निधन. सन 1916 साली आद्य महाराष्ट्रीयन मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचे निधन. सन 1920 साली जर्मन समाजशास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ता, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकीय अर्थशास्त्रज्ञ मॅक्समिलियन कार्ल एमिल वेबर उर्फ मॅक्स वेबर यांचे निधन. सन 1946 साली जगप्रसिद्ध स्कॉटिश अभियंता व नवनिर्माणकार मेकॅनिकल टेलिव्हिजनचे शोधक जॉन लॉगी बेअर्ड यांचा जन्मदिन. सन 1961 साली प्रसिद्ध भारतीय नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ CV रमण यांचे शिष्य भौतिकशास्त्रज्ञ सर करिमानिक्कम श्रीनिवासन कृष्णन यांचे निधन. सन 2007 साली ऑस्ट्रिया देशाचे राजकारणी व मुत्सद्दी तसंच ऑस्ट्रिया देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष व संयुक्त राष्ट्राचे माजी सरचिटणीस कुर्ट वॉल्डहाइम यांचे निधन. सन 2010 साली भारतीय इंग्रजी लेखक मनोहर माळगावकर यांचे निधन. सन 2011 साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित रुद्रवीणा वादक भारतीय संगीतकार असद अली खान यांचे निधन. सन 2020 साली बॉलिवूड ॲक्टर सुशांत सिंग राजपूत यांचे निधन. संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही. जोपर्यंत छडीचा घाव घेत नाही, दगड सुद्धा देव होत नाही. आजचे दिनविशेष आपण जाणून घेतलेत. आता आपण पाहूयात RRC प्रस्तुत अन्नदाता. नमस्कार, मी प्रकाश घाटोळ, प्रभारी अधिकारी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र अकोला तथा विस्तार कृषी विद्यावेत्ता अकोला. मी आता तुम्हाला सोयाबीनच्या, उडदाच्या, मुगाच्या आणि तुरीच्या जाती सांगणार आहे. त्याकडे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्यावं. बघा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ने विकसित केलेल्या सोयाबीनच्या 3 जाती फार महत्त्वाच्या आहेत. त्यातली पहिली जात आहे PDKV येलो गोल्ड, त्यालाच AMS 1001 असे म्हणतात. हिचा कालावधी 95 ते 100 दिवसाचा आहे आणि हिची उत्पादन क्षमता जवळपास 24 ते 26 क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे. हिचा दाणा मध्यम साईजचा आहे. त्यानंतर दुसरी जात जी आहे ती आहे PDKV सुवर्णा, PDKV सुवर्ण सोया. हिलाच आपण AMS MB-5-19 या नावाने सुद्धा ओळखतो. PDKV सुवर्णा सोया या जातीला आपण AMS-MB-5-18 या नावाने सुद्धा ओळखतो. हिचं प्रसारण 2019 मध्ये झालेलं आहे. हिची उत्पादन क्षमता 26 ते 28 क्विंटल प्रति हेक्टर आहे आणि हिचा कालावधी 98 ते 102 दिवस आहे. म्हणजे ही थोडी उशिरा येणारी जात आहे. त्यासोबतच तिसरी जात सर्वात महत्त्वाची जात आहे ती आहे PDKV आंबा. तिला आपण AMS-100-39 या नावाने सुद्धा ओळखतो. हिचा कालावधी
94 ते 96 दिवस एवढाच आहे आणि हिची उत्पादन क्षमता साधारणतः 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर आहे. हिचा दाना थोडासा जाडसर आहे आणि ह्या सर्व जाती ज्या आहेत, ह्या सर्व जाती मूळकूज, खोडकूज, पिवळा मोझॅक या रोगांना तसेच खोडमाशी व चक्रीभुंगा या किडींना मध्यम प्रतिकारक आहेत. त्यामुळे आमचं आव्हान असेल तुम्हाला की आपल्या विदर्भ साठी आपण या सोयाबीनच्या 3 जातींचा उपयोग करावा. त्यानंतर तुरीमध्ये सर्वात महत्त्वाची जात आहे PKV तारा. हिचा कालावधी मध्यम कालावधीची ही जात आहे. तिचा कालावधी 160 ते 180 दिवस एवढा आहे. हिची उत्पादन क्षमता आहे 19 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर. त्यानंतर दुसरी जात आहे AKT 8811. हिचा कालावधी हा कमी आहे, कमी दिवसामध्ये ही तयार होते. हिचा कालावधी 140 ते 150 दिवस आहे आणि हिचं उत्पादन क्षमता जी आहे ती 10 ते 11 क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे. तिसरं महत्त्वाचं पीक आहे आपलं ते आहे मूग. मुगामध्ये पहिली जात आम्ही तुम्हाला शिफारस करतो ती आहे PKV मूग 8802. हिचा कालावधी 61 ते 63 दिवस असून हिची उत्पादन क्षमता 10 ते 11 क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे. दुसरी आहे PKV ग्रीन गोल्ड. ही 64 ते 72 दिवसामध्ये तयार होऊन हिची उत्पादन क्षमता तुम्हाला जवळपास 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टर एवढी येऊ शकते. तिसरी जात आहे PKV AKM-4. हिची कालावधी 65 ते 70 दिवस असून हिची उत्पादन क्षमता 9 ते 10 क्विंटल प्रति हेक्टर आहे. आता चौथं आणि महत्त्वाचं पीक आपलं उडीद. उडीदामध्ये 3 व्हेरायटी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिफारसीत केलेल्या आहेत. त्यातली पहिली जात आहे PDKV ब्लॅक गोल्ड. तिलाच आपण AKU 10-1 या नावाने सुद्धा ओळखतो. हिचा कालावधी 75 ते 80 दिवसाचा असून हिची उत्पादन क्षमता 15 ते 16 क्विंटल प्रति हेक्टर आहे. दुसरी जात आहे PKV उडीद-15. हिचा कालावधी 65 ते 72 दिवस असून उत्पादन क्षमता ही 10 ते 12 क्विंटल आहे. तिसरी TAU-1 ही खूप जुनी व्हेरायटी आहे, वाण आहे, परंतु ही अजूनही चलनात आहे. हिचे कालावधी जो आहे तो 68 ते 72 दिवस असून उत्पादन क्षमता 9 ते 12 क्विंटल प्रति हेक्टर एवढा आहे. याच व्यतिरिक्त आपल्याकडे खरीपामध्ये जसं आपण अर्धरब्बी सूर्यफूलसुद्धा घेऊ शकतो. त्यानंतर तीळसुद्धा आपण घेऊ शकतो. जर का चांगली पाण्याची सोय असेल तर आपण खरीप भुईमुगसुद्धा आपण घेऊ शकतो. या विविध वाणांचा आपण अंगीसात करावा. आणि शेतकरी बांधवांना अजून एक आव्हान असे आहे की दरवर्षी एकच पीक, म्हणजे जर का आपण सोयाबीन लावत असेल तर सोयाबीन असं 3 वर्ष न लावता त्याच्याऐवजी सोयाबीनच्या ऐवजी ज्वारी किंवा आपलं दुसरं कुठलं पीक आपण त्या शेतामध्ये घ्यावं. पिकांची फेरपालट करावी जेणेकरून आपल्या जमिनीची सुपीकता आपण कायम ठेवता आली पाहिजे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र अकोला हे विस्तार शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे आणि या संचालनालयाच्या मार्फत काही प्रकाशने इथे दरवर्षी केल्या जातात. त्यातलं सर्वात महत्त्वाचं प्रकाशन आहे कृषी संवादिनी 2022. या कृषी संवादिनीमध्ये शेतकऱ्यांना, विदर्भातील महत्त्वाच्या पिकांच्या बद्दल, त्यांच्या किडी रोगांबद्दल, त्यांच्या वाणांबद्दल, त्यांच्या पेरणीपासून तर
काढणीपर्यंत कुठल्या प्रकारचं पद्धतीचं आपण हे करायला पाहिजे त्याबद्दल सर्व माहिती, त्याचप्रमाणे खताचं प्रमाण किती द्यावं याबद्दल माहिती या कृषी संवादिनीमध्ये असल्यामुळे आणि हिची किंमत मात्र 155 रुपये एवढी विद्यापीठाने ठेवलेली आहे. आणि आम्ही या कार्यक्रमामार्फत आम्ही शेतकऱ्यांना आव्हान करतो की प्रत्येक शेतकऱ्यांनी ही कृषी संवादिनी आपल्या घरी बाळगायला काहीच हरकत नाही. दुसरं प्रकाशन आमचं असं आहे की या प्रकाशनामध्ये दर महिन्याला हे प्रकाशन होतं. त्याचं नाव आहे कृषी पत्रिका. ह्या कृषी पत्रिकेमध्ये दर महिन्याला आम्ही आमचे विशेषज्ञ जे आहेत त्यांचे लेख असतात आणि ते म्हणजे शेतीशी निगडीत असून ज्या महिन्यामध्ये काय काय करायला पाहिजे त्या महिन्यामध्ये त्यांचा लेख असतो आणि त्याची खूप छान अशी कृषी तंत्रज्ञानाविषयी तुम्हाला माहिती याच्यामधनं मिळते. या 1 एप्रिल 2022 पासनं या कृषी पत्रिकेचं आम्ही थोडंसं स्वरूप बदललेलं आहे आणि ते स्वरूप असं केलेलं आहे की या कृषी पत्रिकेचे सर्व पानं जे आहेत ते पूर्णपणे रंगीत असल्यामुळे तुम्हाला किडी व रोग ओळखण्याकरिता किडीचा आकार, किडीचा रंग आणि रोगामुळे होणारा, प्रादुर्भावामुळे होणारा, पिकांमध्ये होणारा बदल हा पूर्णपणे स्पष्टपणे दिसण्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर भाले सर यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं आणि सूचना केल्या त्याच्यानुसार आम्ही या कृषी पत्रिकेची पूर्णपणे कायापालट करून आता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावे लागतात. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा. आजच्यासाठी एवढेच. आता आपण शेवटी ऐकूयात आशिष उमाळे यांनी बासरीवर गायलेले हे सुमधुर गाणे.
आहे